कन्नड तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत येथे पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। सरपंच परिषदेसाठी जिल्हा तालुका भरातील सर्व सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, मुंबईत सरपंच भवन असावे, सरपंच उपसरपंच यांना विमा संरक्षण आणि पेन्शन लागू व्हावी, सदस्यांना दरमहा मानधन मिळावे, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याचे मत सरपंचांनी व्यक्त केले। या प्रसंगी विविध विभागाचे प्रशासकीय तालुका जिल्हा अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे मत देखील त्यांनी सांगितलं। तर प्रसंगी आदर्श गावांना पुरस्कार मिळणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल कन्नड। जय शिवराय। मी विलास बापू मनगटे, शेलगाव कन्नड तालुका अध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक सरपंच संघटना। मी कन्नड तालुक्यातील सर्व सरपंचांना विनंती करतो, सरपंच आणि उपसरपंच मी जवळजवळ 125 ते 30 गावामध्ये पत्रिका दिली, निमंत्रण पत्रिका दिली, परंतु कळत न कळत जर माझ्याकडनं पत्रिका कुणाला मिळाली नसेल तर सर्व सरपंच आणि उपसरपंचांनी 17 डिसेंबर सकाळी 11 वाजेला सर्व सरपंच आणि उपसरपंचांनी खास आपल्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व सरपंचांनी या ठिकाणी हजर राहण्यासाठी प्रयत्न करावे, कारण आपल्यासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर साहेब, आपले विकास मीना साहेब आणि कन्नड तालुक्यातील जेवढे मोठे तहसीलदार, BDO, ADM सर्व अधिकारी यांना खास मी निमंत्रण दिलेलं आहे। तरी हा खास केवळ आणि फक्त सरपंच आणि उपसरपंचासाठी कार्यक्रम आहे। तरी सर्व सरपंचांनी आणि उपसरपंचांनी 17 डिसेंबर मंगळवारी 11 वाजेला इथे उपस्थित राहण्यासाठी मी आपणास विनंती करतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे जयंत पाटील सरपंच संघटनेचे अध्यक्ष ते आपल्याला खास मार्गदर्शन करणार आहे। तरी सर्व सरपंचांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी मंगळवारी 17 डिसेंबरला 11 वाजेला इथे येण्याची कृपा करावी, ही नम्रतेची विनंती।